ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. विश्वरूप दिसणं कसं दुर्लभ आहे. भाग 4. श्रीकृष्णांचं निवेदन. ओव्या आहेत 631 ते 639. श्रीकृष्ण अर्जुनाला आपलं विश्वरूपच श्रेष्ठ आहे हे समजावून देत आहेत. तरी अजूनही वरी पार्थ, सांडी सांडी हे व्यवस्था, इये विषयी आस्था करीसी जणे. तर अर्जुना, अजूनपर्यंत तरी हे तुझे ठरलेले मत म्हणजे विश्वरूप भयंकर रूप आहे व चतुर्भुज रूप सुंदर आहे हे मत टाकून दे आणि या सगुण रूपाविषयी आस्था म्हणजे प्रेम कदाचित करशील तर करू नकोस. हे रूप जरी घोर, विकृती आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. हे विश्वरूप जरी भयंकर, अकराळ विक्राळ आणि अवाढव्य असे आहे, तरी चतुर्भुज रूपापेक्षा हे विश्वरूप माझे खरे रूप असल्या कारणाने हेच उपासनेला योग्य आहे असा तू पक्का निश्चय कर. कृपण चित्त वृत्ती जैसी, रवोनी घाली ठेविया पासी, मग नुसधेनी देहेसी आपण असे. कंजूष मनुष्य आपले सर्व लक्ष ज्याप्रमाणे आपण पुरून ठेवलेल्या द्रव्यांच्या साठ्यांपाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपले इतर सर्व व्यवहार करीत असतो. का अजात पक्षी या जवळा, जीव बैसवोनी अविसाळा, पक्षीनी अंतराळा माझी जाय. किंवा पंख न फुटलेल्या पिलाच्या जवळ त्या घरट्यात आपला सर्व जीव ठेवून त्या पिलाची आई पक्षीण जशी आकाशात संचार करण्याकरता जाते. नाना गाय चरे डोंगरी, परिचित्त बांधिले वत्से घरी, तैसे प्रेम येथीचे करी स्थानपती. अथवा गाय डोंगरात चरत असते, परंतु तिचे सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहिलेले असते. त्याप्रमाणे त्या विश्वरूप ठिकाणाच्या ठिकाणी तू आपले प्रेम मालक कर. येरे वरिचिले चेनी चित्ते, बाह्य सख्य सुखा पुरते, भोगी जो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज. बाकी बाह्य अंतःकरणाने म्हणजे वरवर बाह्यातकारी बाहेरच्या मैत्रीच्या सुखापुरता आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे. परी पुढत पुढती पांडवा, हा एक बोलून विस्तरावा, जे इये रूपी हुनी सद्भावा, नेदावे निघो. परंतु अर्जुना, या विश्वरूपापासून आपल्या सद्भावास दुसरीकडे कोठे जाऊ देऊ नकोस. एवढे आमचे एक सांगणे तू विसरू नयेस हेच तुला वारंवार सांगणे आहे. हे काही नवतेची देखिले, मनोनी भय हे तुझे उपजले, ते सांडी येथ संचले, असो दे प्रेम. हे विश्वरूप म्हणजे कधी न पाहिलेली गोष्ट, म्हणून तुला याचे भय उत्पन्न झाले आहे. ते भय टाक व या विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम साठवलेले राहू दे. आता करू तुझी या सारिखे, ऐसे म्हणतले विश्वतो मुखे, परी मागील रूप सुखे न्याहाळी पातू. आता तुझ्या म्हणण्यासारखे करू. तर अर्जुना, मागील सगुण रूप तू खुशाल पहा. असे सर्व बाजूनी ज्याला मुखे आहेत असा विश्वरूप परमात्मा म्हणाला. भगवंत अर्जुनाला विश्वरूपच श्रेष्ठ असून तू त्याकडेच लक्ष दे असं सांगत आहेत. अर्जुनाला वाटत आहे की विश्वरूप हे भयंकर आहे, कारण त्याला त्यात फक्त संहारक रूपच दिसून आलं होतं. आपणच हा सर्व संहार घडवून आणणार आहोत हेच श्रीकृष्णांना अर्जुनाच्या मनावर ठसवायचंय. म्हणून तेवढा भाग त्यांनी त्याला जास्त ठसठशीतपणे दाखवला. पण त्यांचे विश्वसंहारक जसं रूप आहे तसंच विश्वाचा उत्पत्ती करता आणि पालन करता ही रूप आहेतच. आणि म्हणून ते अर्जुनाला सांगतात की हेच माझं खरं रूप आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले होते की तै हे अपारा अपार, स्वरूप माझे परात पर, येथून हे अवतार कृष्णाधिक. विश्वरूप हे माये पलीकडील अमर्याद स्वरूप आहे. तेथूनच कृष्णादी अवतार होत असतात. तेव्हा चतुर्भुज रूप श्रेष्ठ अशी जी अर्जुनाची धारणा झालेली होती तिचा श्रीकृष्ण निषेध करत आहेत व विश्वरूपच खरं स्वरूप आहे असा निश्चय करण्यास सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी 3 दृष्टांत दिलेले आहेत. कृपण मनुष्य, पक्षिणी आणि गाय. कृपण मनुष्याचं सर्व लक्ष ठेव्यापाशी असतं. तो देहाने कुठेही वावरत असला तरी मनात फक्त आपण लपवून ठेवलेला ठेवा असतो.
त्यावर कोणाची नजर पडू नये यासाठी जीवापाड त्या ठेव्याला जपत असतो. एक पैसाही खर्च करत नाही. तसं अर्जुनानं आपलं चित्त थोडं सुद्धा विश्वरूपापासून विचलित होऊ देऊ नये. त्या बाबतीत त्याने कृपणासारखं असावं. किंवा पक्षी आपल्या पंख न फुटलेल्या पिल्लांचं पोषण करत असते, त्याला खायला आणून देत असते. बाहेर जरी ती हिंडत असली तरी तिचे लक्ष आपल्या घरट्यातील पिल्लांपाशी लागलेलं असतं. किंवा गाय जरी चरायला वनात गेली असली तरी तिचं लक्ष आपल्या गोठ्यातील वासरापाशी असतं. तसं अर्जुनानं आपलं प्रेम एका विश्वरूपावरच जडवावं असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. कृपण, पक्षी किंवा गाय जरी देहाने बाहेर असले तरी मनाने आपल्या प्रेमास्पदाशीच जडलेले असतात. तसे अर्जुनाने चतुर्भुज मूर्तीवर प्रेम करावं. सख्य भक्तीचं सुख उपभोगावं, पण आपलं मन विश्वरूपामध्येच ठेवावं. त्या विश्वरूपाला विसरू नये. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाच्या भीतीची कारण मीमांसा करतात की हे विश्वरूप पूर्वी कधीच पाहिलं नसल्यामुळं त्याबद्दल भीती उत्पन्न झालेली आहे. एखादी गोष्ट कधी पाहिलेली नसली की त्याबद्दल आश्चर्य, असुरक्षिततेची भावना, भीती निर्माण होते. पण त्याने ती भीती सोडावी व विश्वरूपाच्या ठिकाणीच मन जडवावं. इतकं सांगून नंतर भगवंत अर्जुनाच्या विनंतीला मान देताना म्हणतात की आता करू तुझया सारिखे ऐसे म्हणितले विश्वतो मुखे, तरी मागील रूप सुखे न्याहाळी पाहतो. तुझ्या म्हणण्याप्रमाणेच करतो, माझं चतुर्भुज रूप तू आनंदानं पहा असं म्हणून ते आपले चतुर्भुज रूप प्रकट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.